हॅलो स्टुडंट, आज आपण इंग्रजी शब्दाचा ओरिजिनल उच्चार कसा करावा. बघा, आपण तर शब्द वाचतो, पण वाचत असताना आपल्याला त्या शब्दाचा नेमका उच्चार कसा करावा हेच समजत नाही. उगाच आपण इंग्रजी शब्द घेतला, अवॉर्ड, 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 एवॉर्ड असं म्हणजे आपण जर वाचू लागलो तर आपलं ते वाचन बरोबर नाही. त्यामुळे आपल्याला इंग्रजीचं वाचन कसं करायचं, शब्दाचं वाचन कसं करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो, माझ्या वर्गात त्या दोन मुली अशा आहेत, भक्ती आणि संस्कृती. इंग्लिश स्कूलला गेल्या त्या पहिलीला, परंतु इंग्लिश स्कूलहून जेव्हा त्यांच्या पालकाला वाटलं की आमच्या मुलाला पहिलीमध्ये काही चालू नाही, फक्त तोंडी शब्द वाक्य समजा तोंडी राईम्स म्हणायला लागल्या, हँड नोज असं त्याला समजलं, पण त्यांना नेमकं उच्चार कसा करायचा, कसे शब्द लिहायचे, कसे बोलायचे. आज त्या मुली दुसरीला आहेत आणि त्या असं इंग्रजीचे वाक्य वाचतात खरखर खरखर. म्हणजे काय मुलांनो, तर त्यांना प्रॅक्टिस आहे. आता ते माझ्या वर्गातले असल्यामुळे मी ते दररोज प्रॅक्टिस घेतो. तुम्हाला जर इंग्रजी शिकायची असेल, आता जर पालक कोणी बघत असतील व्हिडिओ, त्यांना मी विनंती करतो की तुम्हाला जर आपल्या मुलाला असं इंग्रजी यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कसं आहे, आपला इगो काही मुलांचा, माझे मित्र आहे त्याला म्हणलं बाबा माझ्या चॅनलला तू सबस्क्राईब केलं, बरोबर आहे, आणि त्यानं सबस्क्राईब केलं आणि सोबत 1 घंट्याला सबस्क्राईब केलं. नंतर मी बघितलं सबस्क्राईबर थोडं, मग त्यानं 2 दिवसावर मला फोन केला, मला अरे हे मला थोडं समज नाही इंग्रजीचं. म्हणलं बाबा तुझं अनसबस्क्राईब केलं का? म्हणलं हो, अरे चुकलं सॉरी. तसं नाही करायचं. आपण एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं, सबस्क्राईब करून ठेवायचं आणि नंतर आपण दररोज जे व्हिडिओ येतात माझे ते बघायचे. आणि व्हिडिओ असे असतात 100% तुमच्या मुलांना आणि तुम्हाला पण फायदा होणार आहे. तर त्यासाठी मुलांनो, विद्यार्थी मित्रांनो, की लक्षात ठेवा की आपण उच्चार तर करतो इंग्रजीचा, पण ते उच्चार योग्य आहे का आणि ते योग्य आहे का नाही आपण कसं पाहायचं. तर मी आज तुम्हाला या ठिकाणी शब्दाच्या सुरुवातीला ए येतो, शब्द आपण वाचतो, त्या शब्दाच्या सुरुवातीला जेव्हा ए येतो तर त्याचा उच्चार आपण चुकीचा करतो का, बघा चुकीचा करतो का हे आपण आतापासून बघा आणि लक्ष द्या. आता हा व्हिडिओ जो आहे एकदम फार महत्वाचा, तुमचा उच्चार 100% बरोबर येण्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता बघा, या ठिकाणी मी काही शब्द लिहिले, एच लिहिले, ए, पण एचा उच्चार ए आहे, बरोबर आहे, एचा उच्चार ए आहे. इथं पण एच आहे, पण एचा उच्चार अ आहे. दुसरं ए आहे, पण एचा उच्चार आ लिहिलेला आहे. नंतर इथं ए आहे, एचा उच्चार अ, आणि ए इथं एचा उच्चार ए. असं का असेल बरं? कारण काही काही शब्द असे असतात की त्या ठिकाणी आपल्याला त्या शब्दाचा उच्चार, याचा एचा उच्चार कसा करायचा हे आपण आता बघणार आहोत. मी तुम्हाला या ठिकाणी काही शब्द दिले आहेत. शब्द 100% आपल्या वहीवरती लिहून घ्या, त्याची प्रॅक्टिस करा आणि तसेच दुसरे शब्द शोधा. दुसरे शब्द शोधल्याच्या नंतर त्या शब्दाचा उच्चार असा करा, म्हणजे तुम्हाला 100% त्यामध्ये फायदा होईल. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही मुलांना, तोपर्यंत आपल्याला काही नाही. तर कसं मी सांगत राहतो, तुम्ही ऐकता, बघितलं आपण सोडून दिलं नाही. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ज्या मुलांना मराठी मधले सुद्धा वाक्य वाचता येत नव्हते पहिल्यानं, ते मुलं इंग्रजी, आमच्या प्रोजेक्टवरती आम्ही व्हिडिओ लावला इंग्रजी वाक्याचा, तर मुलं उठतात, सर मला वाचू द्या प्लीज, आय कॅन रीड म्हणतात मला, सर आय कॅन रीड, प्लीज गिव्ह मी चान्स, म्हणजे इंग्रजी बोलतात. तसंच आपल्याला पण इंग्रजी या वाटत, सर 100% यामध्ये आपला व्हिडिओ संपूर्ण बघा. आता बघा, या ठिकाणी मी तुम्हाला ए दिले, सर्वांचं मी तुम्हाला स्पष्टीकरण या ठिकाणी सांगणार. बघा, आता ए आहे तर एचा उच्चार या ठिकाणी ऍ करायचा आहे. पहा, मी पहिला शब्द दिला या ठिकाणी ऍडव्होकेट, ऍ. आता ऍडव्होकेट आहे काही, अ नाही म्हणायचं किंवा आ नाही म्हणायचं, ऍडव्होकेट नाही तर ऍडव्होकेट म्हणजे ऍ. पहा, ए इथं या, ऍडव्होकेट म्हणजे असा आपल्याला उच्चार याचा करायचा, ऍ म्हणायचा आहे. आता ए फॉर ऍपल. आपण इंग्रजी जेव्हा युट्यूबवरती काही व्हिडिओ बघतो असं बघा, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, असे व्हिडिओ असतात. आपण म्हणतो नाही, ऍ म्हणतो ते ऍपल, ए फॉर ऍपल, इथं ऍ आणि डबल ऍपल आणि ल ऍप.
ऍपल. आता इथे ऍक्स, ऍक्स, ऍक्स म्हणजे कुऱ्हाड. इथं याचं ऍट लास्ट. इथं पहा ऍटॉम. इथं अल्फाबेट. अल्फा नाही म्हणायचं, नाही म्हणायचं, बरोबर म्हणायचं, अल्फाबेट. आणि इथं अल्बम. हे फार महत्व आहे की आपण उच्चार कसा करतो. आपण इंग्लंडचे माणसं होत असता, इंग्लंडचे एकदम शॉर्ट फोन करतो, एकदम शॉर्ट बोल, ऍपो 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 आबा, असं म्हणजे आपल्याला समजत पण नाही. त्यामुळे आपण बेसिक पासून इंग्रजी शिकत असताना हे आपल्याला येणं फार महत्वाचं आहे. आता हे झालं एचा उच्चार बघितला, पण आता एचा उच्चार कसं करायचं. वाढ. ए वाढ, वाढ. नंतर ऍड्रेस नाही म्हणायचं, ऍड्रेस नाही, फक्त म्हणायचं ऍड्रेस. ड्रेस. नंतर अडल्ट. नाही म्हणायचं किंवा नाही म्हणायचं, किंवा नाही किंवा ए नाही, म्हणायचं अडल्ट. नंतर अटेम्प्ट नाही म्हणायचं, अटेम्प्ट. नंतर हे बघा ऍडव्हाइस नाही, ऑडव्हाइस नाही किंवा ऍडव्हाइस नाही, फक्त ऍडव्हाइस म्हणायचं. इथं बघा अकॅडमी, फक्त चा उच्चार या ठिकाणी करायचा आहे. दुसरं पहा आता आता इथं येच आहे, परंतु याचा उच्चार करायचा. आर्टिस्ट. हे बघा ए आणि आर सोबत आहेत बघा, आर्टिस्ट. इथं अर्म नाही म्हणायचं, त्याला आम. इथं आर्टिकल नाही, आर्टिकल. आर्टिकल. पुढे पहा इथं आर्टरी म्हणजे बघा इथं आर्टिफिशियल. फक्त चा उच्चार आपल्याला महत्व आहे. इथं नाही, बरं आपण आता चा इथं बघा, म्हणजे काय, ऑल रेडी. इथं ऑल वेज. लक्ष द्या, आपल्याला उच्चार शिकत असताना विद्यार्थी मित्रांनो की त्याचा उच्चार कसा येत आहे. कुठं वापरायचं, कुठं वापरायचं, कुठं वापरायचं. बघा इथं आहे, म्हणजे ऑल रेडी. ऑल्सो नाही. आता बरेच शब्द लिहिला मी, वाच बरं. ऑल्सो म्हणतोय, तसं नाही तर म्हणायचं ऑल्सो. हे ऑटो नाही, बलीवर ऑटो जा आणि ऑटो घेऊन ऑटो म्हणायचं, ऑटो. नंतर ऑडिट. आता शेवट बघा एचा उच्चार एडक्याचं आपण म्हणतो ना, एडका ऐराणी, तसं एडक्याचं आहे. त्याचा उच्चार कसा करायचा पहा. आता इथे ए लिहिले, एम. एरिया. एरिया. एबल. अबल नाही, एबल. एकर. एड. इयर. अशा प्रकारचा उच्चार करायचा आहे आपल्याला. आणि विद्यार्थी मित्रांनो हे सर्व चार्ट बघा. हे काय करा, याचा स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या वहीवरती लिहून घ्या. आणि असेच शब्द नवीन काय करा, ए वरचे, आवरचे, आवरचे आणि ए वरचे शब्द तुम्ही काय करा, लिहा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये त्याचे लिहून मला त्याचे फोटो पाठवा. व्हिडिओ आवडला तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.